बुद्ध विटेवरी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। 2 तासापूर्वी महालक्ष्मी पूजनाच्या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ तुम्हाला दिला। अर्थात तो अर्धवट होता, फक्त 10 मिनिटाचाच होता। कारण बोलत असतानाच त्याचा ते नेट का काय संपला, बॅलन्स संपला त्याचा, आणि म्हणून तो व्हिडिओ अर्धवट राहिला, म्हणून मी क्षमास्व आहे। या धम्म कार्याला मदत किंवा ज्यांना आपण धम्मदान म्हणतो असे माझे बांधव आदरणीय फुलचंद वानखेडे सर यांनी 7 सप्टेंबर 25ला देखील भरीव असं धम्मदान दिलं। आणि विशेष म्हणजे काल सुद्धा आदरणीय वानखेडे सरांनी मला धम्मदान पाठवलं। त्यांच्याबद्दल मी त्यांचा एक ऋणी आहे। तसेच रुक्मानंद जमदाडे साहेब, तसेच भारत ज्ञानोबा पट्टे बहादर साहेब, तसेच आकाश महेंद्र साळवे साहेब या मान्यवरांनी बुद्ध विटेवरी या चॅनलला सुदृढ करण्यासाठी धम्मदान दिलं। त्याच्याबद्दल मी पुनश्च एक वेळ त्यांचा आभार मानतो, धन्यवाद मानतो, आशीर्वाद देतो। चला, आणि मगाशी जो आपण व्हिडिओ काढत होतो त्याचा हा पुढचा भाग ऐका तुम्ही। कारण काय होतंय की कधी बॅलन्स संपतो, कधी काय होतं, आणि मग येणं कारण तुम्हाला ही अर्धवट माहिती देणं मलाही एक आवडत नाही का। तरी त्या देवदेवतेंच्या संदर्भामध्ये बोलत असताना विस्तृत असं जर बोललो दादा हो तर वेळ मिळत नाही हो, आणि आपले हे मोबाईल बी असलंच आहे ना। असं सुरुवात करतो। मगाशी जी सुरुवात केली होती ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओला, आता कोण कसं पाहतंय एक माझे दोन्ही भाग एकत्र पाहिले तर तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून येईल। तिथं मी महालक्ष्मी अष्टकम म्हटलं, लक्षात आलं का। आणि त्या महालक्ष्मी अष्टकांमध्ये तुम्हाला वेगवेगळे असे बोध देखील झालेले होते। तद्वतच आताच देखील तुम्हाला शुद्ध बुद्धाची आरती की जी महायान बौद्धपंथीयांची आहे ती, आता मी इथं 2 भाग पाडतो। बुद्ध केवळ बौद्ध हे म्हणतच नाही, महायानी बौद्ध संप्रदाय, स्थविर्यानी बौद्ध संप्रदाय, वज्रयानी बौद्ध संप्रदाय, तंत्रयानी बौद्ध संप्रदाय आणि सहजयानी बौद्ध संप्रदाय, असे 4 ते 5 ठळक तुम्हाला आणि विस्तृतपणे याच्यावर मी बोलत असेल। कारण हे सगळं जर तुम्हाला अभ्यासाचं असेल ना दादा हो, तर तुम्ही महत्वाचे ग्रंथ 2 वाचा। एक बुद्धवंश आणि दुसरा आहे महावंश। अंगुत्तर निकाल वगैरे काही वाचू नका, कारण ते म्हणजे अवघड असतं, आणि समजलं तरी वाचा, मिळालं तर वाचा। तद्वतच 4 धम्म परिषदेचा अभ्यास येऊ द्या। एकूण 4 धम्म परिषद, त्याची कारण काय, धम्म परिषदा का भरल्या, त्याची कारण काय, त्या परिषदेचा निकाल काय, त्याचा परिणाम काय, आणि समस्त बौद्धांवर त्याचे काय परिणाम झाले, परिमाण आणि परिणाम, हे तुम्ही पाहण्यासाठी 4 धर्म सभेचा किंवा 4 धर्मसंगतीचा अभ्यास करा। तसेच सम्राट अशोकानं जे दगडावर कोरलेल्या बुद्धाचा इतिहास आहे ते वाचण्यासाठी तुम्ही पाली लिपी शिकवा, पाली लिपी शिका। शिकवण्याचं काम माझं आहेच। तद्वतच बिंबिसार राजांपासून ते सातवाहन काळांच्या राजापर्यंत सगळ्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून सगळ्या सम्राटांचा अभ्यास तुम्ही करा हो, त्याच्याशिवाय हे येणारच नाही। असो, हे मगाशी सांगून झाले
पुन्हा पुन्हा का सांगतो? बरेच माझे मित्रमंडळ, बरेच माझे बंधू विचारतात की गुरुजी तुम्ही एखादी गोष्ट जर बोलले तर 2-2, 3-3 वेळा ती सांगतो. कारण काय? तसं हॅमरिंग तुझ्या डोक्यावर झालं पाहिजे, मेंदूवर झालं पाहिजे, आणि म्हणून हे सतत ओरडावं लागते. आणि विशेष म्हणजे एकच व्हिडिओ जे पब्लिक आहेत ते सगळेच बघतील असं काय नाही. कोणी हे बघल, कोणी ते बघल. त्याच्यामुळे ज्याच्या हाती जे सापडेल त्याने ते वाचावं, म्हणून हे वारंवार बोलावं लागतं. आरती अनंत भुजा विठू पंढरी राजा, आरती अनंत भुजा चलती उपचार मन जाईल पूजा, न चलती उपचार मन सारली पूजा, परेसा पार नाही न कळ निगमा ठाई, भूलला भक्तिभाव लाहो घेतला ठाई, अनिर्वाच्य शुद्ध बुद्ध महायान पंथांचा बुद्ध पांडुरंग, अनिर्वाच्य शुद्ध बुद्ध उभा राहिला नीट, एका जनार्दनी पायी जोडली वीट, आरती अनंत भुजा, आरती अनंत भुजा. देवा हो, पट घेतो आणि मलाही तुमच्या बरोबर बोलण्याचा फार मोठा आनंद वाटतो. आता जे सांगितले, ज्या काही तुम्हाला सूचना दिल्या त्याचा तुम्ही निश्चितच अभ्यास कराल, धर्म परिषदेचा अभ्यास कराल, पाली लिपीचा अभ्यास कराल, इतिहासाचा अभ्यास कराल, संपूर्ण कराल. तद्वतच काही उपासक विचारतात, फोन करून विचारतात का हो म्हटलं दिवाळी बौद्धांची का मग हिंदूची? एक तर महाभाग एवढे मला आडवे लावतात रे बाबा, तुम्हीच असं कसं सांगता? त्या अमुक तमुक बनतेजी त्या असे तसे सांगतात. दिवाळी ही बुद्धाचा काळा सण आहे, बौद्धांचा काळा सण आहे. त्या दिवशी वेगवेगळ्या महापुरुषांची हत्या झाली. काही लोक सांगतात काय, म्हणजे काय आहे हे माझ्यासारखे कार्यक्रम सांगणारे लोक सांगतात दिवाळी ही दीप उत्सव आहे, अशोकाच्या सम्राटाच्या काळापासून आहे वगैरे सांगितलं जातं. मी त्यांना एकच उत्तर देत असतो, जशा व्यक्ती तशा प्रकारच्या आहेत, प्रत्येकाची बुद्धी एकच नसते. मी म्हणावं म्हणून तुम्ही मला एक मोठेपणा द्यावा असा त्याच्यातला भाग नाही. परंतु ज्याला बौद्ध साहित्याचा अभ्यास आहे अशा व्यक्तीने या विषयामध्ये बोललं पाहिजे. आणि म्हणून या विषयात बोलण्यासाठीच मी देखील उडी घेतलेली आहे. कारण बौद्ध तत्वज्ञान आणि पाली भाषा याच्यामध्ये मी 1983 साली MA केलेलं आहे. हे खास लक्षात ठेवावं. महालक्ष्मी याच्या संदर्भात बोलताना तथागत भगवान बुद्धानं डोक्याचा भजवत असेल का तुमच्या? तर जे नवरूपक वापरले गेले ते नवरूपक म्हणजे नवरात्रीच्या नवदेवता. उपदेवता तर अनेक आहेत. आणि महायान संप्रदायानं, बौद्ध धर्मातील महायान संप्रदायानं तथागत भगवान बुद्ध आणि जे झालेले 28 बुद्ध त्यांच्या परिवाराला डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रत्येकाची पूजा मांडली गेली आणि वेगवेगळ्या देवदेवता निर्माण केलेल्या आहेत त्या. म्हणून हे बुद्धाचं नाही बाबा, ते बुद्धाचं नाही, तुमचं बुद्धाचं असू द्या काय नाही. महायान संप्रदायानं जे काही सम्राट अशोकांपासून तथागत भगवान बुद्धांपासून त्यांच्या परिवारापर्यंत अगदी महामायेला महालक्ष्मी बनवणं, तिचं शिल्प सांचीच्या स्तूपावर तोरणपट्टीवर कोरणं, बरहूत स्तूपावर तशा पद्धतीचं लिखाण करणं आणि मग मध्यभागी मायादेवी बसलेल्या आहेत. दोन्ही बाजूला 2 हत्या आहेत. ते आपले जल कलशाने जलाभिषेक घालतात
असे जे चित्र कोरलेलं आहे ते महामायेचं आहे. परंतु त्या चित्राची निर्मिती करत असताना त्यांच्या म्हणजे कुणाच्या महायानी बौद्धांच्या डोक्यामध्ये विचार अजिबात आलेला नव्हता. परंतु ज्यावेळी बौद्ध धर्माचा थोडा थोडा लोप होत गेला तसं विविध महायानी बौद्ध परंपरेतील देवतेंचं स्वरूप आजच्या मितीच्या देवदेवतेमध्ये पाहतो. म्हणजेच महामाया, म्हणजेच महालक्ष्मी. आणि हे शिल्प, हे मंदिर कुठं आहे? सर्वात मोठं कोल्हापूरला आहे दादा. कोल्हापूरला इंग्रजानं त्या रेल्वे पुलाची ज्यावेळी उभारणी करत होती, रेल्वे करत होता इंग्रज सरकार, त्यावेळी तिथं त्याला प्रचंड असा स्तूप सापडला गेला आहे. आणि तो स्तूप जे अवशेष वगैरे आहेत ते आज मी तिला कलकत्त्याच्या त्या सोसायटीमध्ये ठेवलेले आहेत. आता वेगवेगळ्या देवदेवतेची निर्मिती कशी झाली तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे भगवान बुद्धाची शिकवण काय आहे? प्रज्ञाशील, करुणा वगैरे. हां, मग आता तुम्हाला एक एक सांगतो. तुमच्याकडे पेन्सिल वगैरे पाटी पेन्सिल असाल तर तो लिहून घ्या. आणि तुम्हाला मागाशी मी शैलपुत्र महेश्वर वगैरे सांगितलेलंच आहे. कारण ह्या महापुरुषांना महायान पंथानं दिलेली देवदेवतेंची नावं आहेत. महेश्वर याचा अर्थ शुद्धोदन. आता प्रत्येकाचं जर सांगायचं झालं ना तर सांगणार आहे मी, कारण हे कुणालाच माहीत नाही तुम्हाला, कारण तुम्ही बौद्ध संस्कृतीचा अभ्यास कधी केलाच नाही ना, विशेष म्हणजे. आणि म्हणून हे सगळं तुम्हाला मला सांगायचं आणि पुन्हा बी सांगतो मी पाली लिपी आणि बौद्ध तत्वज्ञानामध्ये MA केले, म्हणून हे सगळं तुम्हाला मी सांगत बसलोय. केवळ माझ्या टोपीवरून टिळेवर जाऊ नका, हेही सांगतो तुम्हाला दादा. हो, हा, त्या माहेश्वरीला, त्या महामायेचं काय बनवलं? लक्ष्मी अंबाबाई. आणि हे रूप कशाचं आहे? हे श्रद्धेचं आहे, भगवान बुद्धांची श्रद्धा. त्याचं हे रूपांतर आहे. त्यालाच म्हटलं जातं शैलपुत्री. लक्षात आलं का? काय माय? हा, येऊ द्या. बरं झालं पाऊस येऊ द्या बाबा. हो, पाऊस नाही, 2 दिवस झालं रानाला फिरलोय आपण, बसलोय. आता आला तर आला, जीव द्या. हा, धैर्य, धाडस, अष्टांग मार्ग. ज्याला अष्टांगिक मार्ग माहिती आहेत ना पूर्ण, त्यांना हे आता शब्द पट लक्षात येतील. हा, धैर्य, ब्रह्मचारिणी. करुणा, बुद्धाची करुणा रूपांतर चंद्रघटेमध्ये झालं. ज्ञानाचं रूपांतर केलं कुष्मांडामध्ये. आणि साहसाचं साहस आणि धैर्य वेगवेगळे असले तरी, तर साहस म्हणजे धाडस, धैर्य म्हणजे धाडस आहे, पण फरक थोडाफार जाणवतो. तर ते स्कंद माता. आता स्कंद माता म्हटलं की तुमच्या लक्षात येते अनेक स्कंद पैकी एक स्कंद तुम्हाला जेजुरीला दिसेल, जेजुरीचा खंडोबा वगैरे. हां, क्षमेला कांतायानी हे आज त्याला तुम्ही हिंदू धर्मीय म्हणा, कारण महायान पंथाचं रूपांतर हिंदू धर्मीय देवदेवत्यांच्या नावाचं झालेलं आहे. तुम्ही म्हणताल अहो गुरुजी, हिंदू तर हा शब्द फार जुना आहे. तुम्ही सांगत होते मग इतकं लवकर कसं काय गौतम बुद्धापर्यंत झालं? इतिहास बरेचसा मोठा, एवढा मोठा समजण्यासाठी अगोदर तुम्ही अभ्यास करा थोडाफार, आणि मी त्याची जबाबदारी माझ्याकडे लागलेलीच आहे. त्याग, त्याचं काय? कालिका, बरं का. तसंच प्रेम, अगोदर जे वाचतोय ते बुद्धाचं ज्ञान आहे. तिथे बनवली महागौरी. आणि सिद्धदायित्रीचं बनवलं म्हणजे साहसाचं. तर अशा पद्धतीचं तुम्हाला इथं एक रूपांतरित कसं होत गेलेलं आहे. आज ज्या तुम्ही हिंदू धर्मातील देवदेवता जे मानता त्याच महायान पंथाच्या रूपांतरित देवदेवता आहेत. त्यांच्याच संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ होत आहे. हे कुठे ऊन यायला लागलं. तर आता आलो महालक्ष्मीपर्यंत. तर त्याच्या अगोदर काय थोडा इतिहास सांगतो. पोरगी म्हणते पाऊस आला राहिलाय, पोरगी माझ्या सोबत असते, माझं नाती आहे, मला काय होऊ नये म्हणून येते माझ्या संग. असो,
आता वैदिक संस्कृती आणि बौद्ध संस्कृती याच्या माध्यमातून तुम्हाला मी तर सांगतो. आणि केवळ बौद्ध संस्कृती धरू नका, बौद्ध संस्कृतीमधील महायान संस्कृती धरा, म्हणजे लवकर लक्षात येईल तुमच्याही. वैदिकानं देव आणि दानवाचं युद्ध दाखवलं. ते दाखवलं कुठं तुम्हाला सांगतो. तर मंदार पर्वताची रवी केली, वासुकी नागाची बनवली दोरी. एकीकडून धरलं दानवानं, एकीकडून धरलं देवानं. एकीकडे दानव संस्कृती म्हणजे सिंध संस्कृती, श्रमण संस्कृती, दुसरीकडे देव संस्कृती म्हणजेच ब्राह्मण संस्कृती. ह्या दोन्हीचा संघर्ष. मंथन याचा अर्थ दुधाचं ज्यावेळी आपण मंथन करतो त्यावेळी त्याच्यात ताक, लोणी, दूध, तूप वगैरे वगैरे पदार्थ निघतात. तूप कुठं असतं? तूप तुमच्या पुढे जर दूध ठेवलं आणि त्याच्यातील सांगितलं की याचं तूप काढा, तर काय करावं लागतं? त्याच्यात रेबी घालावं लागते, त्याला घुसळावं लागतं. घुसळून त्या दुधाचं ताक बनवून, दही बनवून, लोणी बनवून नंतर तूप काढलं जातं. ते दादा हो, अशा पद्धतीचे समुद्र मंथन आहे. आणि म्हणून मला वेगळा विचार मी मांडतच का नाही आणि टीका वगैरे का बोलत का नाही, त्याची कारणं आहेत. असो, चला. तर त्या समुद्र मंथनातून येऊ द्या, पाऊस चांगलं वाटावे. त्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. 14 विद्येचा तू शिरोमानी, दाविला मार्ग आम्हा शोधुनी. 14 विद्येचा तो शिरोमानी, आणि दाविला मार्ग आम्हा शोधुनी. अवतार घ्याया आला भीमराया. हे आमच्या लहानपणी आम्ही अशा लावण्या म्हणत होतो. तर असू द्या. तर त्या मंदार पर्वताच्या समुद्र मंथनातून म्हणजे वैचारिक मंथन म्हणा, समुद्र कोणी घुसलं पण असू द्या, वैचारिक मंथनातून म्हणा, दानव आणि देवांच्या विचार मंथनातून म्हणा, कळलं ना? आता तरी देव एकीकडून आले, दानव एकीकडून आले. वासुकीला दोरी बनवली. आता वासुकी हा नाग आहे, तक्षक आहे, आणि ते कुणाचं संस्कृतीचं, सिंध संस्कृतीचं ते नाग हे प्रत्येकच आहे. तर आणि त्या रवीच्या खाली कोण जाऊन बसलं कुणाच्या पाठीवर? तर कच्छ रूपातील भगवान विष्णूच्या, म्हणजे कासव रूपाचं धारण केलं. त्या कासवानं पृथ्वीवर आपलं ते मंदार पर्वत घेतला. आणि मग त्या मंदार पर्वतावर जी मंदार पर्वताची रवी केली होती समुद्र मंथनासाठी, ते घुसळण सुरू केलं. त्याच्यातून निघाली 14 रत्ने, त्यापैकी चंद्र किंवा सोम हाही आहे. तदनंतर त्याच्यातून निघाली महालक्ष्मी. हे कुणाचं ज्ञान आहे? हे ब्राह्मणी सांगतोय मी. आणि त्यानंतर मी पुन्हा बौद्धांचं सांगणार आहे, कारण हे विचार मंथन आहे. इथं वादाविधीचा प्रश्न नाहीच. जो अज्ञान आहे तो वाद करत असतो. असू द्या. दुसरं काय निघालं? आणखी लक्ष्मी निघाली, पुन्हा तुमचा हत्ती निघाला, अश्व म्हणजे घोडा निघाला, गज म्हणजे हत्ती निघाला, धन्वंतरी निघाला. धन्वंतरी म्हणजे कोण? आयुर्वेदाचा निर्माता महामुनी, की ज्यानं वनस्पती शास्त्राचा अभ्यास करून, रसायनशास्त्राचा अभ्यास करून सगळ्या जगामध्ये पहिला डॉक्टर, MS MBBS काय डॉक्टर असतो तो, MD, बऱ्याच मोठ्या डिग्री द्या. तर ह्या धन्वंतरी आज जर तुम्ही जर का नाही एखाद्या खेड शहरामध्ये गेलात तर तुम्हाला तिथं प्रत्येकाच्या प्रत्येक दवाखान्यामध्ये तुम्हाला तिथं धन्वंतरीची मूर्ती दिसेल. धन्वंतरी म्हणजे कोण? देवांचा वैद्य, देवांचा डॉक्टर. आता येऊ का? आता महायान पंथाकडे पाऊस बिऊ लागला झिमझिम आणि आनंद वाटायला. आता येतो बौद्ध संस्कृतीकडे बाबा. हो, हे झालं का तुमचं? अश्व, सांड, महालक्ष्मी निघाली, वैद्य निघाला, धन्वंतरी निघाली, तसंच धन्वंतरी निघाले, तसंच चंद्र सोम हेही निघाले. कशातून? समुद्र मंथनातून. मंथनाचा अर्थ विचार मंथन. वैदिक संस्कृती आणि बौद्ध संस्कृती किंवा संत संस्कृती याच्या विचार मंथनातून निघालेले आयुध पुढे पहा. आणि मग
आता बौद्ध संस्कृतीकडे आपण येऊया. बौद्ध संस्कृतीच्या महायान पंथाने काय केलं, जे 28 बुद्ध झाले, 28 बुद्ध झाले आणि ते बुद्ध आणि त्यांचे परिवार, मग ते आईबाप असू द्या, बहीण भावंड असू द्या, नातलग असू द्या, कोणी असू द्या, मुलगा असू द्या, संघमित्र असू द्या, महेंद्र असू द्या, या सगळ्यांना देवदेवतेच्या स्वरूपामध्ये महायान पंथानं पूजा केली. त्यांची महायान पंथानं पूजा केली बाबा हो. तर आता लक्षात घ्या, जिथं शब्द तुम्हाला बदंत नाही का, बदंत हा शब्द असतो ना, ती मंडळी महायान पंथीय बौद्ध भिक्खू असतात. आणि जिथं महास्तवीर हा शब्द असतो, ज्या किंवा स्थवीर, महास्तवीर वगैरे, तर ते स्थवीरी आणेवादी बौद्ध संप्रदायाचे भिक्खू असतात. हल्ली मात्र ओळखू येणार नाही, कारण हे आज मिसळेल नाहीत. सम्राट अशोकाने त्याच वेळी मिश्रण करून ठेवले दोघांचं. तर ह्या महामायेचं स्वरूप कशात बदललं, महालक्ष्मीमध्ये. आणि तुमच्या थोडक्यात सांगतो, धन्वंतरी कुठून आला, धन्वंतरी म्हणेच महायानी संप्रदायाचा जीवक, याची मांडलेली पूजा. आता जीवक कोण होता, जीवक हा सम्राट बिंबिसारांचा राजवैद्य होता. तसेच सिद्धार्थ गौतमाच्या आरोग्याची काळजी वाहण्याचं काम बिंबिसारानं ह्या जीवक या वैद्याला दिली होती. आता वैद्याचा जन्म कसा झाला, तर वैद्य म्हणजे तुमच्या जीवकाचा जन्म कुठून झाला, तर एका कचरा कुंडीमध्ये फेकून दिलं ते बाळ होतं. त्याचं लालन पालन बौद्ध भिक्खूने केलं, त्याला मोठं केलं. भिक्खू संघामध्ये तो राहत असल्यामुळे त्याला सगळ्या वनस्पतीची वगैरे माहिती पडली. तो ज्ञानी झाला, तो अर्हत झाला, पदाला पोहोचला. आणि मग विपश्यनेच्या जोरावर आणि वेगवेगळ्या साहित्यिकाच्या जोरावर आणि प्रत्यक्षात भगवान बुद्धांच्या एक अमृतवाणीतून त्याने वैद्यकीचं शिक्षण घेतलं. वाटतं ना खरं, खरं वाटो खोटं वाटतं, तुमचा अभ्यास नसलं मी तरी काय करू. भगवान बुद्धानं आयुर्वेदाचं शिक्षण जीवकाला दिलं. आणि मग पूर्ण शिक्षण झाल्यानंतर त्या जीवकाला सांगितलं की बाबा जीवका, झालं ना तुझं शिक्षण पूर्ण, तर हो भगवंत माझं शिक्षण पूर्ण झालंय आणि आता मी तुमच्या परीक्षेला उतरू शकतो. त्यावेळी भगवंत म्हणाले, भगवंताने काय सांगितलं, जीवका समोरच्या डोंगरावर जा, त्या डोंगरावर मानव आणि प्राणी यांना उपयोगी न पडणारी वनस्पती माझ्याकडे घेऊन ये. हो, घेऊन ये. त्यावेळी जीवक दिवस उगवल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत त्या डोंगरावर फिरला. लावा कुणीतरी याचा शोध लावा रे बाबा रो. संजीवनी कुठून आणली हनुमंतानं, त्याचाही शोध लावा रे बाबा हो. सगळी घालमेल आहे संस्कृतीची, त्याच्यासाठी म्हणतो बाबानो अभ्यास करा रे, निष्कारण भकू नका काही सुद्धा. तर अशा ह्या जीवकानं संध्याकाळी आला, भगवंतापुढे हात धुले. भगवंता सगळ्या वनस्पतीचा अभ्यास केला, परंतु मानव आणि प्राणी यांच्या उपयोगाला नसणारी मला एकही वनस्पती सापडलेली नाही देवा. मग भगवान बुद्ध म्हणाले, तू आता खरा MD झालास, तू खरा आता MBBS झालास, वैद्यशास्त्राची पदवी, आयुर्वेदाचार्य झालास. आणि मग त्याची नेमणूक बिंबिसारानं आपला राजवैद्य म्हणून केला. तोच जीवक इकडे कोण झाला, धन्वंतरी झाला. पाऊस येला, जय भीम. पाऊस वाढलाय. राहिलेलं उद्या बोलू, नाहीतर विषय बदलू. पण बाबा हो, पाली लिपी शिका, बुद्ध संस्कृतीचा अभ्यास करा, चार धर्म परिषदेचा अभ्यास करा, बिंबिसारापासून सातवाहनापर्यंत इतिहास सगळा दुढाळून काढा. सर्व शिलालेख वाचा. शिलालेख वाचण्यासाठी पाली लिपी शिका. पाली लिपी शिकण्यासाठी मी तयार आहेच की तुम्हाला शिकवायला सगळं. तर या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की बुद्ध विटेवरी या चॅनेलला आर्थिक पाठबळ प्राप्त होण्यासाठी
माझ्या ह्या फोन पेवर आपण मला एक धम्मदानाच्या स्वरूपामधून 5, 10, 20, 25, 100, 100 एक रक्कम पाठवावी अशी मी अपेक्षा करतो। या ठिकाणी मी माझा फोन नंबर पुन्हा सांगतो, कदाचित ह्याच्यात नाही उलट दिसत नाही, 82 65 07 51 51 असा माझा हा फोन पे क्रमांक आहे। बुद्ध बेटीवरी या चॅनलला आर्थिक सहाय्य करून याला चांगलं पाठबळ द्या आणि आपले व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करा बाबांनो, एवढी मात्र विनंती करतो। या ठिकाणी थांबतो, छोटा छोटा पाऊस या लागलेला आहे। शेवटी आम्हाला घरनादार, आम्ही ह्या झाडाखालीच आमचा सगळा निवास असतो। सगळं माझं दप्तर गेल्या महिन्यामध्ये अति पाऊस पडला, पाझर तलाव फुटला, माझ्या टपरीमधून पाणी वाहून गेलं आणि सगळे जेवढे काय माझे अनमोल असे ग्रंथ होते सगळे मातीमोल झाले। आता माझ्याकडे काही राहिलेलं नाही, फक्त जे डोक्यात आहे तेवढंच काय राहिलेलं आहे। आणि बुद्ध आणि त्याचा धम्म आमच्या कमलताई चितेकर बुलढाण्याचे, त्यांनी मला सप्रेम भेट पाठवला, त्यांचेही मी आभार मानतो। इथं थांबतो। जय भीम, जय भीम, जय भीम।